नमस्कार. गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावो, हीच प्रार्थना. नवीन वर्षाची सुरुवात आपण वेगवेगळ्या रेझोल्युशन्सनी एका निश्चयाने नक्कीच सुरू करत असतो. पण तो निश्चय किंवा ते रेझोल्युशन किती दिवस टिकतं? साधारणतः 1 दिवस किंवा फार तर फार 1 आठवडा. पण कधी विचार केलाय का की हे रेझोल्युशन्स, आपण ठरवलेला निश्चय आपण पूर्ण का नाही करू शकत? आपण एखादा निश्चय करतो म्हणजेच काय, तर आपला एक विचार आपण फॉलो करायचं ठरवतो. कोणताही विचार असू दे, मग तो जिमला जाण्याचा विचार असू दे किंवा स्वतःवरती प्रेम करायचं असं ठरवणं असू दे. असे कित्येक विषय असतात ज्याच्यामध्ये आपल्याला बदल घडवायचा असतो. कित्येक वर्षानुवर्ष आपण तसंच वागत असतो. पण एक बदल आणण्यासाठी खूप मोठ्या गोष्टीची गरज नसते. गरज असते ती फक्त एका शिफ्ट ऑफ पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा चेंज ऑफ माइंडसेटमध्ये. हे कुठून होतं? विचारांमधून. थॉट्स आर प्रायमरी कॉज ऑफ एव्हरीथिंग अँड द रेस्ट इज इफेक्ट ऑफ युअर थॉट्स. आपल्या मनाचंच बघा ना. आपलं मन किती चंचल असतं, किती अस्थिर असतं. पण त्याला स्थिरता आणायची कशी? कधी त्या विचारांना लगाम घालायचं आणि कसं त्यांना कंट्रोल करून स्वतःच्या लाईफमध्ये बदल घडवायचे? ह्या सगळ्याच गोष्टींसाठी एक वर्ड आपल्या सायन्समध्ये वापरला गेला आहे, सायकोलॉजी. पोटातील अन्न पचवण्यापासून ते श्वास घेण्यापर्यंत, ब्लड सर्क्युलेशन्स किंवा व्हाईट ब्लड सेलचं फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टींवरती एक व्यक्ती दिवस रात्र न थांबता काम करत असतो. तो म्हणजे आपला मेंदू. आपण झोपल्यानंतरही तो आराम घेत नाही, सतत विचार करत असतो आणि म्हणून आपल्याला स्वप्नसुद्धा पडतात. ह्याच सगळ्या गोष्टींना कंट्रोल किंवा मॅनेज कसं करायचं हे सायकोलॉजीमध्ये खूप प्रकारे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण सायकोलॉजीला अप्लाय करून आपलं आयुष्य खूप साधं, सोपं आणि समाधानी करू शकतो. सायकोलॉजिकल टिप्स, ट्रिक्स आणि सेल्फ ॲनालिसिस म्हणजेच स्वतःबद्दल आपल्या मनात काय चाललं आहे, आपण कसा विचार करतो, आपण कसे आहोत, आपण स्वतःला कसं सुधारलं पाहिजे, लोक आपल्याशी असं का वागतात, सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओ सिरीजमध्ये मिळेल. मी मृणाल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करते माझ्या या चॅनलवरती. आता मुळात सायकोलॉजी म्हणजे काय? सायकोलॉजी म्हणजे माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावांवरचा अभ्यास, मानसिक आजारांवरचा अभ्यास. आता मानसिक आजार कुणाला होऊ शकतात? आता सर्दी, खोकला, ताप हे कुणाला होतात? तसंच टेन्शन घेणं, स्ट्रेस घेणं, एन्झायटीमध्ये राहणं, या सगळ्या गोष्टी कुणाला होतात? ऑफकोर्स सगळ्यांनाच होतात. प्रत्येकाला या गोष्टी असतातच, कारण प्रत्येक जणाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावावरती अवलंबून आपल्याला ह्या गोष्टी अनुभवायला मिळतात. एखादं मोठं आजार पण होतं, शरीराला त्रास होतो. एक्झॅक्टली त्याच प्रकारे जेव्हा आपण खूप जास्त स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी ह्या सगळ्या थ्रू जातो, तेव्हा आपल्यालाही शरीरावरती खूप त्रास व्हायला लागतो. कारण सगळ्याचा एक मेन मॅनेजर आहे आपला ब्रेन. तोच जर का आजारी पडला, त्याला जर का खूप वर्कलोड, हेक्टिक लोड मिळालं तर काय होणार आहे? पूर्ण बॉडी तर त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे असं बरेच जण म्हणतात की बाबा आम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणार नाही, आम्हाला कुठे वेड लागलाय का? असं नसतं. ते मॅनेज करायला शिकणं ही एक कला आहे आणि ती शिकणं ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि रोजच्याच जीवनामध्ये जेव्हा आपण ह्या गोष्टी अप्लाय करायला लागतो तर आपलंच आयुष्य सोपं नाही का होणार? आता आपण एक उदाहरण घेऊन बघूयात. समजा आपली बॉडी एक डबा आहे. त्या डब्यामध्ये मी खूप सारं सामान भरत राहिले आणि सतत वर टाकत राहिले तर काय होईल? डब्यातून बाहेर वस्तू पडायला लागतील किंवा एक पॉईंट असा येईल की डबाच तुटून जाईल, जर वेगळ्या धातूचा असेल तर. असं का होतं? आपल्या शरीराच्या बाबतीतही तसंच होतं. जर का खूप विचार, खूप साऱ्या फिलिंग्स आपण दाबून ठेवल्या, सतत आपल्यापुरत्या ठेवल्या आणि त्याची काही विल्हेवाट नाही लावली, तर मग त्याचं रूपांतर एखाद्या फिजिकल आजारामध्ये पण होऊ शकतं. तर यावर्षी आपण ठरवूयात की आपल्या मेंदूला, आपल्या
ब्रेनला खूप सारा आपण एक रेस्ट देऊयात, त्याला एक शांत चित्तपणे इथली पुढची 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष जगायला मदत करूयात आणि हे रेझोल्युशन करूयात की इथून पुढे 365 दिवस मी माझ्या विचारांना कसं कंट्रोल करणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी मी सुद्धा कन्सिस्टंटली तुम्हाला मदत करायला येतच राहणार आहे. दर आठवड्याला आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवरती डिस्कशन करूयात. मी खूप सारे इंटरेस्टिंग टॉपिक्स तुमच्यासाठी निवडून घेऊन येईल आणि त्याच्यावरती तुम्हाला दिलखुलास तुमच्याशी गप्पा मारेन आणि खूप सारी इन्फॉर्मेशन देईन अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. तर तुम्हाला सायकोलॉजिकल आजार आहे का असं कुणी म्हटल्यानंतर मला वेड लागलं नाही असं म्हणायचं नाही. कारण प्रत्येकाला मेंदू तर असतोच आणि तो बिघडला तर त्याचं रिपेअरिंग आपल्याला करता आलं पाहिजे. आणि जर हाताबाहेर कंडिशन गेली तर एखाद्या सायकोलॉजिस्टला किंवा सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करणं ह्यात कोणताही गैर नाही. एखाद्या मेडिकेशनवरती राहिल्यामुळे तुम्हाला मदत मिळते ना की तुम्ही वेडे आहात. एखादं लहान मूल पाहिलं असेल तुम्ही, त्याला चड्डी घातल्यापासून शूला कसं जायचं, ते जेवायचं कसं, ते स्वतःला स्वच्छ कसं ठेवायचं, हे सगळं आपले आईवडील आपल्याला शिकवत असतात. कारण ह्या बाह्य गोष्टी आहेत, हे प्रत्येकाला जमल्याच पाहिजेत. पण कधी हा विचार केला आहे का की आतमधल्या गोष्टींना आपण कसं जपायचं, कसं स्थिर ठेवायचं आणि कसं स्वच्छ ठेवायचं. आपल्याला कधीच कोणी सांगत नाही की टेन्शन कसं नाही घ्यायचं. आता आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर काय म्हणतात की स्ट्रेस घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, वजन वाढतंय, केस गळतायत, असे अनेक कारणं आहेत. पण मला सांगा, कुणी आजपर्यंत सांगितलंय का की स्ट्रेस कसा घ्यायचा नाही? स्पिरिच्युअलिटीकडे जाऊन की गोळ्या औषधं घेऊन? कुठल्याही आजाराचं एक मूळ कारण असतं आणि ते कुठेतरी आत आपल्या मनात आपण दडून ठेवलेलं असतं. तेच कारण शोधून जर का आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर हमखासपणे आपण आपल्या आयुष्यात सुदृढ मनाने एकदम स्थिर वावरू शकतो. तुमचं स्ट्रेस, तुमचं टेन्शन, तुमची एन्झायटी आपोआप कमी व्हायला लागते. तुमचे गळणारे केस बंद होतात, तुमचं वाढलेलं वजन कमी होतं, तुमच्या आयुष्यात आनंद येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांचा तुमच्याशी रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. असं होईल, नक्की होईल. त्यासाठी तुमचे विचार, तुमचा माइंडसेट तुम्हाला चेंज करावा लागेल. आणि सगळ्यात पहिलं हे मानून चालावं लागेल की मानसिक आजार हे सगळ्यांसाठी नॉर्मल असतात. त्याचं योग्य वेळी उपचार जर का आपण केले तर कुठलाही आजार आपल्याला फ्युचरमध्ये होणार नाही. कारण आपला मॅनेजरच जर का फिट फाईन असेल, त्याच्यावर वर्कलोड नसेल, तर कदाचित इन फ्युचर तो आपल्याला खूप छान हेल्दी बॉडी देईल. हेल्थ फक्त शारीरिक नसते, मानसिकसुद्धा असते. त्यामुळे मी मृणाल तुमची आज रजा घेते. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये आणि सुरू करूयात आपल्या या चला तर मग दर गुरुवारी आणि शनिवारी डिस्कस करूया आपल्या या प्रॉब्लेम्सबद्दल आणि आणूयात एक बदल दर आठवड्याला स्वतःमध्ये काहीतरी आणि घडवूया एक चमत्कार. ते चमत्कार कसे होतात, तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक कसं येतं ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दर आठवड्याला माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका.